वॉव! खूपच टेस्टी आणि एकदम मऊ लुसलुशीत परफेक्ट घरच्या साहित्यातून तुम्ही हा पौष्टिक केक बनवू शकता. तर सर्वात अगोदर काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी साखर घ्यायची आणि ज्या वाटीने अर्धी वाटी साखर घेतली त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा. यानंतर त्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि आपल्याला बनवायचा आहे कस्टर्ड व्हॅनिला केक, म्हणून मी यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि यानंतर 2 चमचे मिल्क पावडर घेतला आहे आणि यानंतर मी यामध्ये ॲड केला आहे 2 चमचे दही. तर आता यामध्ये आपण घालून घेऊया दूध आणि सर्व मिश्रण मी वाटून घेतलं आहे. पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे. काहीच दुसरा रंग घालायची गरज नाही. एकदम ओरिजिनल आपला येलो कलर या केकला येणार आहे. आता यामध्ये घालायचं 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. याला छानपैकी चाळून घ्यायचं आणि यामध्ये मी आता घातलं आहे गव्हाचं पीठ. मी मैदा यामध्ये घातला नाही, गव्हाचं पीठ यामध्ये घातलं आहे. अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचं आणि थोडंसं दूध टाकून चिमूटभर मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. एकदम परफेक्ट आपला केक बनणार आहे. तर तुम्ही या स्टेपमध्ये पाहू शकता आपले काहीच भांडे घाण झालेले नाही. फक्त मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि बाउलमध्ये काढून याला मिक्स करून घ्यायचं. छानपैकी याला परफेक्ट मिक्स करायचं. खूप सुंदर आपला केक बनतो. आता मी यामध्ये शेवटची स्टेप आहे, तूप घालून घ्यायचं. 3 ते 4 चमचा तूप मी यामध्ये घातलं आहे. जर तुम्हाला तेल घालायचं असेल तर तेलसुद्धा घालू शकता, ऑप्शनल आहे. तर यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं, फेटायचं छानपैकी. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. तर पाहू शकता याला 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचं. आता यानंतर मी केक टिन तयार करून घेत आहे. त्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि मध्ये बटर पेपर टाकून घ्यायचा आणि पाहू शकता आपलं एकदम बॅटर परफेक्ट तयार आहे. 10 मिनिटाच्या रेस्टनंतर आता हे पूर्ण बॅटर आपण केक टिनमध्ये टाकून घ्यायचं. सर्व बॅटर आपण केक टिनमध्ये घालायचं, वेस्ट होऊ द्यायचं नाही. अशा प्रकारची बॅटरची थिकनेस आपल्याला ठेवायची आहे. तर पूर्ण बॅटर मी टिनमध्ये ओतून घेतला आहे. आता याला आपण बेक करायला ठेवायचं आहे. बेक करायच्या अगोदर त्याला टॅप टॅप असं 2-3 वेळा हलवायचं, म्हणजे पूर्ण बॅटर एकाच लेवलने होतं. आणि जेव्हा पण आपण बेक करायला ठेवतो तेव्हा कुकरमध्ये जर बेक करायला ठेवत असाल तर 30 ते 40 मिनिट बेक करायचं. तर मी आज कुकरमध्ये बेक कसं करायचं हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. कुकर अगोदर 10 मिनिट फ्री हीट करून घेतला आहे आणि आता यावरती झाकण ठेवून आपला केक शिजला आहे. एकदम परफेक्ट बेक झाला आहे, पाहू शकता. आता याला आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं. काढायच्या अगोदर अलगदपणे नाईफने साईडला चाकूने फिरवायचं. तर बघू शकता किती सुंदर आपला केक बेक झालेला आहे. वाव, खूपच मस्त. आणि कलरसुद्धा खूप छान आला आहे. एकदम ओरिजिनल कलर आहे. काहीच आपण इतर फूड कलर यामध्ये घातला नाही. खूप सुंदर आपला केक बनला आहे, पाहू शकता. मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते. आता आपण याला कट करून घ्यायचं आहे. लहान मुलांना तर हा केक खूप जास्त आवडेल. लहान मुलांचं सोडा, तुम्हाला स्वतःला हा केक खूप जास्त आवडेल. इतका टेस्टी आणि भन्नाट हा केक लागतो. तर आता अशा पद्धतीने मी याला कट करत आहे. तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही याचे स्लाइस काढू शकता. तर बघू शकता किती सुंदर हा कटसुद्धा होत आहे. एकदम मऊ लुसलुशीत केक बेक झालेला आहे. तर बेकरीतून आणून खायची काहीच गरज नाही. घरच्या पदार्थांपासून तुम्ही एकदम पौष्टिक केक बनवून घरीच खाऊ शकता. तर मी गरम गरमच कापून घेतला आहे, तरीसुद्धा खूप छान हा कट झाला आहे. किती सुंदर रंग आलेला आहे. केसर न घालता केसर घातल्यासारखा रंग याला दिसत आहे. कस्टर्ड पावडर घातल्याने टेस्ट आणखीन छान लागते. तर गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून हा केक आपण बनवलेला आहे. खूप पौष्टिक आणि हेल्दी हा केक आहे लहान मुलांसाठी सुद्धा. तर तुम्ही हा केक नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा बनला होता. एकदम परफेक्ट आपला केक बनला आहे. मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये.